जमलं बरं का आपल्याला पण. तर हीच रेसिपी आपली चुकली होती मागच्या वेळेला, पण चुकली होती ती केली होती करेक्ट. थोडेसे ताप झालता, पण आज ना पूर्ण अभ्यास करून तयार केला आहे आपला हा पोटॅटो बॉल्स. हे तयार करण्यासाठी घेतले ताजे बटाटे. आत्ताच बाजारातून नवीन माल आला आहे, म्हणजे माझ्या बहिणीनेच आणला आहे. पहिला उघडल्या पोतं तिनं माझ्यासाठी खास आणलं आहे. तिचं माळव्याचा व्यापार आहे आणि खास तिनं माझ्यासाठी तर बटाटे घेऊन आले. तर पहिला तोडा होता आणि पहिल्या तोड्यातून ते पूर्ण पोतं भरलेलं खास माझ्यासाठी खास बटाटे घेऊन आले होते. त्याचं मी तयार करणार होते आज पोटॅटो बॉल्स आणि करायचंच म्हटलं. बहिणीचा आशीर्वाद आहे म्हटल्यानंतर चांगलं हे होणारच मला माहीत होतं. पण हे करण्यासाठी पहिल्यांदा घेतलं बटाटे कट करून स्वच्छ पाण्यानं धुवून घेतले. थोडंसं चिखल असल्यामुळे त्याला धुतल्यानंतर शिजत घातले. 2-3 शिट्ट्यामध्ये हे बटाटे शिजले जातात आणि शिजलेले बटाटे थोडंसं थंड झाले की ह्यावरची साल करून घ्यायचं, म्हणजे टक्कल करून घ्यायचं. तर मागच्या वेळेला काय झालं, थोडीशी गडबड झाली. म्हणजे काय झालं की हे बॉल्स आहेत ते जास्त वेळ उकळल्यामुळं फुटले गेलते आणि सगळे विरघळले होते. पण ह्या वेळेला सर्व प्रोसेस आहे ती चांगली लक्षात घेतली आणि नंतर हे पोटॅटो बॉल्स करायला घेतले बरं का. तर काय हे बटाटे छानगिरी शिजवून घेतलेले आहेत ते चांगले खिसून घ्यायचे किंवा हातानेच आपण बारीक केले चालते किंवा मॅशर असेल तुमच्याकडे त्याने सुद्धा मॅश केले. हे बटाटे एकजीव केले तरी सुद्धा चालतात बरं का. आणि ह्यामध्ये जास्त कुठले पदार्थ घालावे लागत नाहीत, फक्त मीठ घालायचं, कॉर्नफ्लावरचं पीठ घालायचं आणि झालं की एवढ्याच 2-3 वस्तू घालावे लागतात. आणि ह्या 2-3 वस्तू घालूनच हे आता पीठ आपण मळून घेणार आहोत, म्हणजे मिक्स करून घेणार आहोत. आणि बाजूला घेतलं आहे तेल, म्हणजे कसं आपण जेव्हा गोळे करणार आहोत ते गोळे करताना ना हाताला ते हे पीठ चिकटता कामा नये म्हणून इथं तेल घेतलं आहे. तर गोळा झाला आहे तयार. कुठलं पाणी घालायची गरज नाही, काय नाही. या म्हणजे बटाट्यामध्येच अगदी पाणी असतं त्यातूनच हे सगळं पीठ छान मिक्स होतं. कॉर्नफ्लावरचं पीठ वापरायचं आहे. तर इथं मी 2 बटाटे घेतले होते आणि पीठ आहे ते अंदाजपंचे घेतले. लागल तसं वापरायचं पीठ. तुम्हाला कमी वाटलं तर थोडंसं आणि ॲड केलं तर चालते. गोळे करून घ्यायचे, छोटे मोठे लांबडे कसेही गोळे तुमच्या आवडीनुसार आकार दिला तरी सुद्धा चालतं बरं का. गोलच पाहिजे असं काही नाही, पण मी गोल केले आहेत. मी पहिल्यापासून व्हिडिओ बघितले आहेत गोलचेच, त्यामुळे इथं गोलच केले आहे. पाणी ठेवलं तर गरम करण्यासाठी थोडीशी उकळी मारून घ्यायची, म्हणजे जास्त नाही, अगदी थोडंसं. पहिल्यांदा आपलं दूध पेताना पोळलं आहे त्यामुळे ताक पेताना फुकूनच प्यायचं असंच झालं. त्यामुळं लक्ष देऊनच केला ही रेसिपी. तर पाणी थोडंसं उकळी मारली आणि उकळी मारल्या बाजूला आहे ते मी पाणी थंड घेतलं होतं. बर्फ टाकून मी पाणी ठेवलं होतं, कारण की हे गोळे आहेत ते लगेच त्यामध्ये घालून घ्यायचे. किंवा थंड पाणी असलं नुसता तरीसुद्धा चालतं. तर हे एकदम गार झालेलं पाणी आहे त्यामध्ये हे गोळे सोडायचे, म्हणजे एकदम गोळेसुद्धा छान असे लवचिक होतात. त्यासाठी ही प्रोसेस छान आहे. थंड पाण्यामध्ये घाला आणि पाण्यामधून लगेचच दुसऱ्या ह्याच्यामध्ये शिफ्ट करा. त्यामध्ये घालायचा भरपूर असा कट केलेला लसूण घालायचा. आलं आहे ते कट करून घेतलं आहे. कोथिंबीरसुद्धा बारीक करून घेतली आहे. चिली फ्लेक्स घालायचं आवडीनुसार, तिखट कमी जास्त असं. लाल काश्मीरची पावडर, सोया सॉस घालायचं, ग्रीन चिली सॉस घालायचा, शेजवान चटणी आणि बाकीचे हे सॉस आहेत ना तर आपल्या आवडीनुसार घालायचे आहेत बरं का, कमी जास्त प्रमाणामध्ये. कमी वाटला तर तुम्ही ॲड केला तर चालतं आणि घातलं तरी जास्त दिवस चालतं. आणि तेल चांगलं कडकडीत गरम करायचं आणि हे सर्व तेल आहे ते तेल तुम्हाला 2 पळी तेल घेतलं होतं मी, जे आपल्या तेलामध्ये असतात ते तेलाच्या कितलीत किंवा कशात म्हणजे असतात त्यामध्ये तेलाची पळी असते छोटीशी, ती 2 पळी मी तेल चांगलं कडकडीत गरम केलं, म्हणजे जास्त नकोसुद्धा तेल म्हणून त्यासाठी. आणि प्लेट झाकून देऊन अशीही केलं आहे छान. अक्षरशः माझी मुलगी खूप खुश झाली, कारण की तिलाच पाहिजे होती ही रेसिपी तिच्यासाठीच. आणि मागच्या वेळेला मी केली तेव्हा तिचं थोडासा मूड ऑफ झाला आणि तिच्यासाठीच मी ही रेसिपी तयार केली बरं का. खूप सुंदर झाली चवीला. तीळ घालायचं, तीळ घालायला अजिबात विसरायचं नाही. खूप छान अशी सुंदर असं तीळ दिसतं त्यावर. आणि वरूनसुद्धा घालायला अजिबात विसरू नका. इतकी उत्साही होती की जय हिंद म्हणायला लागली होती. तर खूप मस्त असं ही झाले आहे पोटॅटो बॉल्स आणि दिसायला सुद्धा छान तुम्हाला दिसत आहेत ना. तर तुम्हाला कळायला असेल दिसण्यावरूनच की किती छान सुंदर झाले असेल. एकदम सक्सेसफुल झालेली रेसिपी आहे. एकदा चुकलं म्हणून काय झालं, नंतर आपण व्यवस्थित करण्याचा 100% प्रयत्न करायचा. लसूण भरपूर वापरा. तीळ घातला आहे, आलं घातलं आहे कट करून, वरून जरा कोथिंबीर घालायची, गार्लिश करायची. आपल्या आवडीनुसार गार्लिश केलं चालतं, चीजसुद्धा किसून घातलं तर चालतं. तीळ घातलं आहे नंतर आणि थोडंसं तेल कडकडून घातल्यानंतर सुद्धा. आणि अगदी आनंद माझा गगनात मावेना. आणि बघा झाला आहे तयार आपली फेल गेलेली रेसिपी सक्सेसफुल. तर इम्पॉसिबल काहीच नसतं, प्रयत्न केले की सगळंच होतं. तर खूप टेस्टला छान झालती. नक्की तुम्हीसुद्धा ट्राय करा आणि केल्यानंतर मला कमेंट करून करायला अजिबात विसरू नका. असंच चॅनल पाहत राहा, जाता सबस्क्राईब करा. धन्यवाद.